जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। ओम नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः। सर्वोपप्लवरहितः प्रज्ञानघनः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यानस्मद्गुरुन् सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। कविश्रेष्ठाय गुरवे श्रीगोदातीरवासिने विठ्ठलाङ्घ्रिविलीनाय गणुदासाय ते नमः। आपण काल विषयाला जिथे समाप्ती केली होती तिथे आपण असं म्हटलं होतं की जीव आणि परमात्मा या दोघांच्या मध्ये जीवाचं कर्तृत्व आणि परमात्म्याचं कर्तृत्व याचा विचार करून ही सूत्र आली आहेत. म्हणजे कसं की जगतामध्ये आम्हाला जीवचैतन्य दिसायला जे काही अडचण नाहीये, आम्हाला ते दिसतं, पण जगतामध्ये आम्हाला ब्रह्मचैतन्य प्रकट रूपामध्ये दिसत नाही. की इथे हे ब्रह्म चालताय, तिथे बोलताय, तिथे खेळताय, इथे हसताय असं आम्हाला दिसत नाही. जीवचैतन्याचं तसं होत नाही. आम्ही एवढी चालती हलती बोलती फिरती माणसं पाहतो, जीवजंतू पाहतो, प्राणी पाहतो आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला कळतं की जीवचैतन्य आहे. मग जीव एवढा समोर दिसणारा जो आहे तो समोर दिसणारा जीव सोडून आम्ही त्या न दिसणाऱ्या ब्रह्माचा विचार आणि त्याच्या सामर्थ्याचा विचार का करतो? त्याची उपासना कशा करता करतो? कशा करता करायची? आला ना प्रश्न की जे चक्षुर्वयी सत्यमय, ज्याला प्रत्यक्ष प्रमाण आहे, तिथे अनुमान किंवा आणखीन इथे जसं सूत्र येऊन गेलं शास्त्र योनित्वात, तसं कशाच्या तरी आधाराने सिद्धी करण्याचं काही कारण नाही आहे. प्रत्यक्ष परमात्मा दिसतो आहे अशी तर काही स्थिती नाही आहे, पण प्रत्यक्ष जीवात्मा मात्र दिसतो हा प्रत्येकाचा दीर्घकाल सर्वकाल अनुभव आहे. मग कशा करता त्या परमात्म्याचा इतका विचार आणि उपास्य उपासक भाव कशा करता, असा आज आपण आता प्रश्न उपस्थित केला. काल आपण काय बघितलं? काल आपण असं बघितलं, शास्त्र योनित्वाचं स्पष्टीकरण म्हटलं तरी चालेल की परमात्मा कळतो कसा, तर तो वेदांच्या माध्यमामधून आम्हाला कळतो. आणि परमात्मा जेव्हा वेदांच्या माध्यमातून आम्हाला कळतो असं आपण म्हटलं आहे, तेव्हा आता तो परमात्मा वेदांनी कशा करता असा सगळा स्पष्ट करून सांगितला. त्याचा हेतू आपण काल बघितला की वेदांना त्याची महती सांगायची आहे,
वेदांना त्याचं स्वरूप स्पष्ट करून सांगायचं आहे, वेदांना त्याचा आपला संबंध सांगायचा आहे, वेदांना त्याला कसं आपण प्राप्त करावं, त्याच्यापर्यंत कसं पोचावं, त्याचे लाभ काय, हा सर्व विषय वेदांना आपल्याला स्पष्ट करून सांगायचा आहे. आणि म्हणून वेदांनी प्रसिद्धी परमात्म्याच्या विषयी, ब्रह्माच्या विषयी पुष्कळ लिहिलं आणि लोकांच्या पर्यंत पोचवलं. आता एक शंका उभी राहिली की जर ते चैतन्य आहे आणि जीव सुद्धा चैतन्य आहे, तर ह्या दोन चैतन्यामध्ये फरक काय? कारण एकच चैतन्य आहे, दोन्ही तिथेही चैतन्य आहे म्हणतात, हेही चैतन्य म्हणतात, मग यात काही फरक आहे का? ह्या एकाच सूत्रावरून, ह्या एकाच विचारावरून, ह्या एकाच तत्वावरून किंवा ह्या एका भूमिकेवरून आचार्यांच्यामध्ये भेद आहे. शंकराचार्य असं म्हणतात की जीवो ब्रह्मैव ना परहा, जीव हा ब्रह्मापेक्षा वेगळा नाहीच, दोघंही अभेदच आहे, दोघांच्यामध्ये दोघेही एकच आहेत, अभेद भावाने त्या दोघांच्याकडे पाहावं. बाकीचे 4 आचार्य आहेत, त्याच्यामध्ये रामानुजाचार्य आहेत, वल्लभाचार्य आहेत, निंबार्काचार्य आहेत आणि मध्वाचार्य आहेत. बाकीचे 4 आचार्य असं म्हणतात छे जीव आणि ब्रह्म हे दोन्ही एक होऊच शकत नाही, त्या दोघांचं सामर्थ्य एक नाहीच आहे. मग तुम्ही जीवाला आणि ब्रह्माला एका ठिकाणी कसं पाहता? हे काही योग्य नव्हे. मग हे योग्य नव्हे असं म्हणणारा ह्या 4 जणांचा पंथ आहे, आणि जीव आणि ब्रह्म एकच आहे असं म्हणणारा शंकराचार्यांचा पंथ आहे. शंकराचार्य केवल अद्वैताचा पुरस्कार करून शंकराचार्य म्हणतात की जीवाचं सामर्थ्य ब्रह्मापेक्षा अजिबात कमी नाही. आता शंकराचार्य हे प्रतिपादन करत असताना इथे ब्रह्मसूत्रामध्ये मात्र जीव ब्रह्मापेक्षा कसा वेगळा आहे हे प्रतिपादन करणाऱ्या ज्या श्रुती आहेत त्या श्रुतींचा समन्वय करायला सुरुवात केलेली आहे. की जिथे जिथे म्हणून असं आलेलं आहे की निश्चितपणाने बोललेलं आहे, द्वासुपर्णा सयुजा सखाया ईश्वर सर्व भूतानाम हृदयेषर्जुन तिष्ठती, अशा ज्या श्रुती एकानंतर एक आपल्याला बघायला मिळतात, त्या प्रत्येक श्रुतीमध्ये परमात्मा हृदयामध्ये निवास करून आहे, परमात्मा जीवाच्या बरोबर आहे. परवा मांडुक्य उपनिषद पाहिलं, त्या मांडुक्य उपनिषदामध्ये शिवम शांतम अद्वैतम चतुर्थम मन्यते, असा तो परमात्मा आहे. म्हणजे असा तो परमात्मा आणि असा तो जीवात्मा, असा सरळ भेद आहे. ममई वंशो जीवलोके, आपण तेही पाहिलं की अशा प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे म्हणून जीव आणि ब्रह्म हे दोन नक्की वेगळे आहेत, आणि ह्या दोघांचं वेगळेपण सांगणाऱ्या ज्या श्रुती आहेत त्या श्रुतींचा निश्चय काय करायचा, त्या श्रुतींचं निर्धारण काय करायचं, आम्ही काय समजायचं? परमात्मा आणि जीव एक आहे असं समजायचं का परमात्मा आणि जीव यांच्यामध्ये भेद आहे असं समजायचं? हे म्हणून आपण म्हटलं त्याप्रमाणे आचार्य 2 भूमिकांवर उभे आहेत. एक शंकराचार्य म्हणतात की ज्ञानानीच त्याला प्राप्त करून घ्यायचं आणि ज्ञानानीच त्याच्याशी असणारा अभेद आहे तो समजून घ्यायचा, ही एक भूमिका शंकराचार्यांची. आणि उरलेल्या 4 आचार्यांची भूमिका अशी आहे की त्या ईश्वराला आम्ही शरण जायचं, त्या ईश्वराची आम्ही भक्ती करायची आणि भक्तीने त्याला आम्ही प्राप्त करून घ्यायचा, ही इतर आचार्यांची भूमिका आहे. ती भूमिका काल आपण जो विषय पाहिला की वेदांनी भगवंताचे म्हणजे अनंत कोटी गुण जे वर्णन केलेले आहेत, जे लौकिक जे अलौकिक, जे लौकिक अलौकिकाच्या पलीकडे जे आम्हाला ज्ञातच नाही, असं जे केवळ अनुभवांतीच मनुष्याला समजू शकेल असे जे त्याचे सगळे गुण आहेत, त्या सगळ्या गुणांकडे पाहता समोरच्या जीवाच्या ठिकाणी एकच गोष्ट शिल्लक उरते की त्याच्याविषयी आदर तरी आहे, भक्ती तरी आहे. एक तर आदराने तो वर आहे, तो स्वामी आहे, मी सेवक आहे, किंवा भक्ती आणि प्रेमाने त्याच्यात अंतर न ठेवता त्याला मी अनन्य भावाने शरण गेलेलो आहे आणि बस तुझ्याशिवाय माझं कोणी नाही, मी दीन आहे, मी दुबळा आहे, मी तुला सर्व शरण आहे, मी असमर्थ आहे, मी अयोग्य आहे, या सगळ्या हेरी सगळ्या बाबतीमध्ये तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस, या भूमिकेतून त्याच्यापर्यंत पोचावं, ही एक भक्तीची भूमिका ह्या सूत्रांमध्ये जी आपल्याला बघायला मिळाली.
ते एक स्वरूप आहे. शंकराचार्य म्हणतात असं नाही, ज्ञानाने त्याला समजून घ्यावं. आता हे जे पुढचे जे काही आता सूत्र आहेत, या पुढच्या सूत्रांमध्ये त्याचा अन्वय लावताना शंकराचार्यांची जी ज्ञानाची भूमिका आहे की ज्ञानाने परमात्म्याला समजून घ्यावं, त्याच्या मागे त्यांचं स्पष्टीकरण काय आहे, ते आपल्याला कोणत्या प्रकाराने विषय समजावून देतात. ते असं म्हणतात की ह्या परमार्थ मार्गाकडे वळण्याच्या पूर्वी तुमची एक काहीतरी तयारी झाली पाहिजे. ते आमच्याकडनं कोणती तयारी अपेक्षितात? ते असं म्हणतात की या परमार्थ मार्गावरती येणारा मनुष्य जो आहे त्याची चित्तशुद्धी पर्यंतची अवस्था प्राप्त होत तो आलेला असला पाहिजे. ती अवस्था प्राप्त होण्याकरता साधन चतुष्टय हा त्याचा मार्ग आहे. आता ते साधन चतुष्टय काय आहे? त्या साधन चतुष्टयामध्ये नित्यानित्य वस्तू विवेक हे पहिलं आहे. पहिलं म्हणजे एक, त्याचा काय क्रमांक 1 धरा 2 धरा असं नाही. आता आपण विचार करताना पहिल्या क्रमांकावर बोलू की नित्यानित्य वस्तू विवेक म्हणजे नित्य वस्तू कोणती आहे आणि अनित्य वस्तू कोणती आहे. म्हणजे जे शाश्वत कोणतं आहे, अशाश्वत कोणतं आहे याचा विचार करणं आणि त्याच्यातून जे शाश्वत आहे त्यालाच धरून राहणं आणि जे अशाश्वत आहे त्याचा त्याग करणं, याला नित्यानित्य वस्तू विवेक असं म्हणतात. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये नित्यानित्य वस्तू विवेक निश्चित झाला आहे, अशी त्याची पहिली अधिकार संविद, त्याचं क्वालिफिकेशन, ते पहिला त्याच्यामध्ये असणारा गुण आहे तो हा त्याच्याकडे विकसित होत असला पाहिजे. दुसरा जो आहे इहामूत्र फलभोग विराग असं त्याचं वर्णन केलंय. इह आणि अमूत्र म्हणजे लोक, म्हणजे हा इहलोक आणि परलोक या दोनही ठिकाणी मिळणारे जे उपभोग आहेत, फलोपभोग आहेत, त्या सगळ्याचा ज्याच्या अंतःकरणामध्ये त्याग निर्माण झालेला आहे. म्हणजे स्वर्गातलं सुख पाहिजे म्हणून मी प्रयत्न करीन किंवा इहलोकातलं सुख पाहिजे म्हणून मी धडपड करीन, त्याच्या अंतःकरणामध्ये ह्या दोन्हीच्या विषयी निरीच्छता निर्माण झाल्यामुळे तो वैराग्यशील बनलेला आहे. आणि वैराग्याने तो ईश्वर शरण झालेला आहे किंवा ईश्वराची इच्छा करतोय किंवा त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून दुसरा जो विषय आहे तो इहामूत्र फलभोग विराग. तिसरा विषय जो आहे हे सगळं करण्याकरता किंवा हे सगळं टिकवण्याकरता जे पाहिजे ते शम दम समाधान शांती संतोष मत्सररहितता, त्याला शमदमादी साधन संपत असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये इंद्रियांचं दमन पाहिजे, मनाचं शमन पाहिजे, अहंकाराची निवृत्ती पाहिजे, वृत्तीच्या पातळीवर तितिक्षा पाहिजे. या सगळ्यांचा त्यांनी विस्तार केला आहे आणि सांगितलंय की हे सगळं ज्यांनी आपल्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे ते शमदमादी साधन संपत त्याच्या ठिकाणी काही ना काहीतरी प्राप्त पाहिजे. हे तिसरं झालं. आणि चौथं मुमुक्षत्व, म्हणजे त्याला मुमुक्षु म्हणजे मोक्ष या बंधनाच्या बाहेर पडण्याची इच्छा आहे. त्याला प्रामाणिकपणे असं वाटतंय की हा जो देह आहे, ह्या देहाने जे पुनरपी जनन आणि मरण आहे त्याकरता ह्या इहलोकात येणं आहे, हे आता बस, या जन्मानंतर आता मला नको आहे, याविषयी त्याच्या मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण झाली पाहिजे. आणि शंकराचार्य म्हणतात या साधन चतुष्टयानंतर मग त्या ज्ञानाचा उदय होऊ शकतो, ते ज्ञान प्राप्त होऊ शकतं. त्याकरता एवढ्या सगळ्याची आवश्यकता आहे. आता ते ज्ञान कोणत्या पद्धतीने प्राप्त होतं, त्याचा साधन मार्ग कोणता? तर आपण आता उपासना कांडात आलोय म्हणून हे सगळं आपण विचारात घेतोय, कारण उपास्य आणि उपासकाच्या ठिकाणी आलोय. शंकराचार्य काय म्हणतात? ते म्हणतात जोपर्यंत चित्ताची शुद्धी होत नाही, जोपर्यंत तितिक्षा येत नाही, जोपर्यंत इंद्रियांवर नियंत्रण येत नाही, जोपर्यंत मन काबूत राहत नाही, जोपर्यंत माणसाला हे निरनिराळे विकार वेगवेगळ्या प्रकाराने उभे राहून क्रोधाला, कधी मत्सराला, अशा कोणत्या ना कोणत्या तरी ह्या षड्रिपूंना आवाहन करतात, तोपर्यंत आपल्याला ह्या प्रांतामध्ये येणं अवघड आहे. मग जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत काय करावं? तोपर्यंत शंकराचार्य म्हणतात व्यावहारिक पातळीवरती चित्ताची शुद्धी होण्याकरता तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल तर सगुण ब्रह्माची जरूर उपासना करावी. मग पूजा करा, पाठ करा,
तुम्ही काय ज्या पद्धतीने नामस्मरण ईश्वराची वंदन भक्ती आहे, नवविधा भक्ती सांगितलेली आहे, त्या कोणत्याही भक्तीचा अवलंब सगुण रूपाला परमात्म्याच्या शरण जाऊन तुम्ही जरूर करा. ही शरणागती कुठपर्यंत? जिथपर्यंत चित्तशुद्धी होत नाही तिथपर्यंत. चित्ताची शुद्धी झाल्यानंतर काय करा ते असं सांगतात की चित्ताची शुद्धी झाल्यानंतर मात्र त्या परमात्म्याला जाणण्याचे मार्ग दोनच प्रकारांनी आपल्याला दिसतात. तो म्हणजे एक तर अन्वयाने त्याला जाणायचं, नाही तर त्याला व्यतिरेकाने जाणायचं. अन्वयाने जाणायचं म्हणजे काय? तो असा आहे, तो असा आहे, तो असा आहे, किंवा मी असं असावं, मी असं असावं, मी असं असावं. आणि व्यतिरेकाने म्हणजे असं नाही, असं नाही, असं नाही. आणि त्यांच्या आत्मषटकामध्ये वर्णन केलेलं आहे, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम न वाक्पाणी पादौ न चोपस्थ पायू. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी अहंकार नाही, मी चित्त नाही, मी 5 ज्ञानेंद्रिय नाही, मी 5 कर्मेंद्रिय नाही, मी यातलं कुणीच नाही. अहम भोजनम नैव भोज्यम न भोगता. मी यातलं काहीच करत नाही, हे सगळं सुद्धा मी नाही. मी नाही, मी नाही, मी नाही म्हणाले. मी बंधू नाही, माता नाही, गुरु नाही, शिष्य नाही, कोणतंही नातं मला बांधत नाही, कोणताही उपभोग मला स्पर्श करू शकत नाही, देह मला आसक्त करू शकत नाही. आता नाही 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 म्हणजे हे व्यतिरेकाने समजून घेतलं की माझ्या हाताला काहीतरी लागलं तर मला लागलेलं नाही. कारण या ठिकाणी आतमध्ये असणारं जे आत्मतत्व आहे ते त्या हातापेक्षा भिन्न आहे. हात म्हणजे मी नाही, पाय म्हणजे मी नाही, डोकं म्हणजे मी नाही, डोळे म्हणजे मी नाही, माझा मानापमान म्हणजे मी नाही, देहाची सुखदुःख म्हणजे मी नाही. नंतर ह्या सगळ्या शीत उष्णांना मला जे तोंड द्यावं लागतं तो मी नाही, तो देह आहे. आणि त्यामुळे देह, मन, बुद्धी, अहंकार, चित्त, देहाच्या आश्रयाने राहणारे सगळे मी नाही. मग मी कोण आहे? मी नाही नाही नि मी काय नाही हे समजून घ्यायचं, आणि मी आहे आहे नि काय समजून घ्यायचं. तर अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वम न मुक्तिर् न बंधः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी चित आनंद असं रूप आहे, त्याच्यामध्ये मी सत रूप आहे असं म्हटलं नाही. परमात्मा कसा आहे? सतचित आनंद रूप आहे, तो सच्चिदानंद आहे. पण मी कसा आहे? मी चिदानंद आहे. चिदानंद का आहे? त्याचं कारण एक आहे, सत म्हणजे सत्ता किंवा सर्वकाल असणं, आणि ज्याच्यामुळे हे चालणं असा तो परमात्मा आहे. आणि मी जीवभावाला आलेलो आहे, माझ्या ठिकाणी जीव आहे, जीवाच्या ठिकाणी परमात्मा निवास करतो आहे, म्हणून तो आनंद रूप आहे. कारण परमात्म्याचं आपण पाहिलं आनंदमय अधिकरणात, आनंदमयो अभ्यासात, त्या आनंदमय अधिकरणामध्ये त्यांनी सांगितलं की त्याचा गुण कोणता, त्याचं लक्षण कोणतं? तो आनंद स्वरूप आहे. आणि चित स्वरूप तर आहेच, कारण ते चैतन्य आहे, आणि त्या चैतन्याला तर बाकीचं सगळं वेढलंय म्हणून ते चित्तचं चित्त झालंय. म्हणून आमच्या ठिकाणी चित्त म्हणजे चैतन्य आहे, आणि त्या चैतन्याच्या बरोबर ईश्वराने या जगामध्ये सर्वदूर आनंद भरून ठेवलेला आहे, तसा तो जीवाच्या ठिकाणी पण भरून ठेवला आहे. आणि त्यामुळे आमच्या ठिकाणी आनंद आणि चैतन्य रूप आहे. पण सत हे रूप इथे नाही आहे, जीवाच्या ठिकाणी नाही, असो आपला तो आत्ताचा विषय नव्हे. पण मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तर मी कसा आहे? मी चित्त आणि आनंद रूप आहे, मी चैतन्य आणि आनंद रूप आहे. म्हणजे ज्ञानाने शंकराचार्य म्हणतात हे समजून घेऊन हे अनुभवाला आलं पाहिजे. त्यामुळे शंकराचार्यांच्या चरित्रामधले अनेक प्रसंग आहेत की ज्या प्रसंगांमध्ये शंकराचार्यांचं हे जे चैतन्य रूप आहे, हे जे ईश्वर रूप आहे, हा जो अद्वैत भाव आहे, हा त्याच्यामधनं प्रकट झालेला आहे त्यांच्या चरित्रामध्ये. त्यांच्या शिष्यांची एक कथा सांगतात की शंकराचार्य रोज भिक्षेला एका गल्लीतून जात असत. कुणाची गल्ली असे ते काय पाहत नसत, त्या गल्लीत काय भिक्षा मिळते हेही ते बघत नसत, आणि जी मिळेल ती भिक्षा ग्रहण करत असत. एके दिवशी ते ज्या गल्लीत शिरले ती गल्ली कलालांची होती, म्हणजे दारूचे दुकानं ज्या गल्लीत आहेत अशी होती, जिथे दारू गाळली जात असे.
तर सगळ्या शिष्यांना असं वाटलं, अरे आज आचार्य इथे या सगळ्या दारूच्या गल्लीतनं निघाले, ही सगळी या कलालांच्या गल्लीत कसे आले, आता काय करतील आचार्य. त्यांनी तो जो कटोरा पुढे केला तो बिचारा थरथर कापायला लागला. तो म्हणाला, माझ्याकडे तुम्हाला भिक्षा देण्यासारखं काय, दारूशिवाय काय आहे, दुसरं तर काही आमच्या गल्लीमध्ये मिळत नाही. त्यांनी सांगितलं, दारू तरी काय, सगळीकडे ब्रह्मसत्ताच भरून राहिलेली आहे ना, मग ती काय ब्रह्मसत्तेच्या वेगळं आहे का, तू जे देशील ते आम्हाला मान्य आहे. आणि ते सगळं घेतलं. त्या सगळ्यांनी भिक्षा घेतली आणि शंकराचार्यांनी त्याचा जसं भोजनाचा स्वीकार करावा तसा स्वीकार केला. शिष्यांना वाटलं, आश्चर्य आहे, आपल्या गुरूंनी आज दारू घेतली आणि हे असं कसं घडलं त्यांच्याकडून. सुरापान आणि आपले एवढे मोठे आचार्य. दुसऱ्या दिवशी शंकराचार्य दुसऱ्या एका गल्लीमध्ये गेले. त्या गल्लीमध्ये ते गेले त्यावेळी त्या गल्लीमध्ये सगळं काचेचं काम केलं जात होतं, काचेचा रस गाळला जात होता. त्यांनी आपला कटोरा पुढे केला. तो म्हणाला, मी काय देणार. तो म्हणाला, जे तुझ्याकडे बनतं ते दे. तो म्हणाला, माझ्याकडे काचेचा रस होतो. ते म्हणाले, काय बिघडलं, तीही ब्रह्मसत्ताच आहे ना, काचेचा रस असला म्हणून काय झालं. तो जो काचेचा इतका उकळता रस आहे तो रस शंकराचार्यांनी सेवन केला. त्यांचा देह, त्यांचा विचार, त्यांची भूमिका आणि त्यांच्या ठिकाणी ब्रह्म हे सर्व दूर भरून राहिलंय, ही भावना खऱ्या अर्थाने निवास करत होती. त्यामुळे दारू काय आणि काचेचा रस काय, त्या काचेच्या रसाने विपरीत परिणाम केला नाही, तसा दारूचाही कुठला अंमल त्यांच्या देहावरती काही गाजवू शकला नाही. आणि म्हणून शंकराचार्यांनी तिथे असं म्हटलं आहे की अत्यंत प्रामाणिकपणाने आपल्या ठिकाणी स्वतःला हे प्रत्ययाला येणं की मी फक्त चैतन्यमय आणि आनंद रूप आहे, ही जी स्थिती आहे ती स्थिती ज्ञानाने प्राप्त करून घेणं. आणि हे ज्ञान जेव्हा आपल्या ठिकाणी स्थिर होतं त्यावेळी त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे मिळणारं फल आहे, जे त्या फलाचं स्वरूप आहे ते काय आहे, ते कैवल्य आहे. ज्ञानातेव तू कैवल्यम, ज्ञानानेच केवल अवस्थेची प्राप्त होईल. कैवल्य म्हणजे काय, केवल अवस्था, केवलत्व ते कैवल्य आहे. आणि म्हणून केवल स्थितीला येणं, ज्याला इंग्रजीमध्ये ॲब्सोल्यूट म्हणतात, ज्याला निखळ म्हणतात मराठीमध्ये, अशी ती निखळ अवस्था आहे. आणि ती अवस्था प्राप्त होईल, ती अवस्था प्राप्त होते असं आचार्यांचं एका बाजूला मत आहे. उरलेले चार आचार्य आहेत. उरलेले चार आचार्य काय म्हणतात, या पार्श्वभूमीवर, या पार्श्वभूमीवर म्हणजे आचार्यांची पार्श्वभूमी अशी आहे की जीव या उपाधीनी बद्ध झाला आहे असं वाटत असलं तरी सुद्धा ती उपाधी बाजूला झाली की जीव आणि ब्रह्म चैतन्य यामध्ये काही अंतर नाही, ते एकच आहे. इतर आचार्य म्हणतात असं होतच नाही, जीव हा नेहमी जीवच आहे. ते म्हणतात बघा ब्रह्मसूत्र, आपल्याकडे ज्यांनी प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिलंय ना आचार्य असं म्हणतात, पण प्रत्येक आचार्यांनी आपल्या भाष्याचा कस त्या ब्रह्मसूत्रामध्ये लावलेला आहे. त्यांना जे मत मांडायचंय त्याला ब्रह्मसूत्राचा आधार घेतलेला आहे. कारण व्यासांनी जो निर्णय केलेला आहे, जो तात्पर्य निर्णय आहे, जो निष्कर्ष आहे, जे निर्धारण आहे ते ब्रह्मसूत्राच्या आधाराने आहे. आणि त्यामुळे त्यांचं निर्धारण एवढ्याच करता आहे की आम्ही जे मत मांडतो आहोत त्या मताला ब्रह्मसूत्र बरोबर साथ देतं की नाही, ब्रह्मसूत्रामध्ये आमचं मत सिद्ध होतं की नाही. कारण तिथे काय आहे, तिथे तर्कानी पक्क गणितात जसं 2 + 2 = 4 आहे तसं ब्रह्मसूत्रात आहे. ते म्हणतात तुम्ही जीवाला ब्रह्माच्या बरोबर नेऊन ठेवता कसे. शंकराचार्यांना ते विचारतात की जोपर्यंत जीव जीव आहे तोपर्यंत त्याला त्या चैतन्याबरोबर त्या ब्रह्माबरोबर नेता कसे. तुम्ही एकदा जीव म्हणालात, तुमचा जीव एकदा उपाधीनी युक्त आहे म्हणा, तुम्ही त्याला काही कारण सांगा, पण म्हणाले जीवाला बंधनं किती आहेत. जीवाला बंधन मुळामध्ये जीवानी कोणता देह धारण करावा याच्यापासूनच बंधन आहे. जीव काही स्वतंत्र नाही आहे, मला अशा प्रकारचा देह पाहिजे, म्हणजे आम्ही काही आमच्या चॉईसनी जन्माला आलेलो नाही आहे की मला रंग गोरा पाहिजे, मला केस लांब पाहिजेत, मला उंची इतकी पाहिजे, मला शिक्षण हे पाहिजे, माझं नाक असं पाहिजे, माझे डोळे तसे पाहिजेत, माझे हात असे पाहिजेत, मला घर असं पाहिजे.
मला विद्या तशी पाहिजे, हे काही ठरवणं पण आलेलं नाही. हे कुणीतरी ठरवलेलं आहे. हे कुणी ठरवलं आहे की हे अमुक एक भोगण्याकरता, अमुक एक प्रारब्धाचा भोग भोगण्याकरता या पद्धतीचं शरीर याला योग्य आहे असं म्हणून आमच्या प्रारब्धानुरूप आम्हाला शरीर मिळालंय. काल ठरवलाय का? काल पण आमच्या हातात नाही. आम्ही अमक्या वेळा जन्माला का आलो आणि आमचा हा देह किती काळ राहणार या कशावरच आमचं नियंत्रण नाही. म्हणजे जीवाला केव्हा जन्माला यायचं, कुठे जन्माला यायचं, कसं जन्माला यायचं याचं स्वातंत्र्य नाही. किती काळ जन्माला आल्यानंतर राहायचं याचं स्वातंत्र्य नाही. कसं राहायचं याचं पण स्वातंत्र्य नाही. त्याचं कारण असं की एक प्रारब्ध भोग भोगायला सुरुवात झालं, प्रारब्धाचा भोग भोगणं सुरू झालं की आता जे प्रारब्ध भोगण्याकरता सुरू झालेलं आहे ते प्रारब्ध भोगून संपवावंच लागतं. ते भोगण्याकरताच हा देह आहे. मग ह्या देहात ते प्रारब्ध जर भोगायचंच आहे तर मग त्या प्रारब्ध भोगण्यातून सुटका आहे का नाही आहे? काही तर पारतंत्र्य आहेच ना त्या प्रारब्धाचं. म्हणजे जीव देश कालाने बांधलेला आहे, तसाच जीव शरीराने बांधलाय नाही. जीवाला जर काही भोगायचं आहे तर त्याला आयतन म्हणजे काहीतरी आकाराची आवश्यकताच आहे. हेच जीवाचं पहिलं बंधन आहे. आपण जर असं म्हटलं देह नाही आणि आपला जीव आहे, तर आपला जीव कसा आहे? आपल्या जीवाला देह नाही आहे, पण आपल्या जीवाच्या बरोबर सूक्ष्म देहामध्ये आपण पहिल्या का दुसऱ्या दिवशी पाहिलं त्या पंचकोशांच्या वेळी जो स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे, महाकारण देह आहे. आपण कदाचित बघितलं असेल, कदाचित नसेल, माझ्या लक्षात नाही. परंतु स्थूल देह म्हणजे हा अन्नमय कोश आहे. सूक्ष्म देह म्हणजे आपला प्राणमय कोश आहे. कारण देह म्हणजे ही अविद्येने ग्रासलेला आणि ज्याच्यामुळे या जीवाची परंपरा म्हणजे जगायला किंवा जन्माला येणं, जीव भावाला येणं, ही प्रक्रिया ज्याच्यामुळे सुरू झाली तो कारण देह आहे. आणि महाकारण देह ह्या जन्माच्या प्रक्रियेच्या मधून सुटून जो केवळ परमात्म्याच्या जवळ आहे, कुठल्याही प्रकारचं प्रारब्ध, कुठल्याही प्रकारचं बंधन ज्या देहावरती नाही, असा जो देह आहे तो महाकारण देह आहे. आणि त्यामुळे जीवावरती बंधन कशाचं आहे की समजा जीवाला पाहायचं आहे, जीवाला जर पाहायचं आहे तर तो सूक्ष्म देहामध्ये आहे आणि त्या बघण्याचा त्याला आनंद घ्यायचा आहे, तो सूक्ष्म देहात आहे. त्याला खायचं आहे, त्याला खाण्याचा आनंद घ्यायचा आहे आणि तो सूक्ष्म देहात आहे. जेवढे म्हणून उपभोग आहेत त्या सगळ्या उपभोगांच्या करता जीवाला स्थूल देह धारण करावा लागतो आणि धारण केलेल्या देहानीच त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून घ्याव्या लागतात. देहाचा आश्रय, देहाचं आयतन त्याच्याकरता आहे आणि म्हणून तो देह स्वीकारतो. त्याला देहाची गरज आहे. म्हणजे सूक्ष्म देहाने जीव काय करू शकतो? तो काही करू शकत नाही. त्याला बंधन आहेत. किती बंधन आहेत? या कारण देहापासूनची जी खालची परंपरा आहे त्याला बंधनच बंधन आहेत. तुकाराम महाराजांची कन्या तिच्या गावी सासरी होती आणि तुकाराम महाराजांनी आपला देह देहूमध्ये सदेह वैकुंठाला ते निघून गेले आणि तुकाराम महाराज नाहीत. तिला कळलं नाही की आपल्या बाबांनी सदेह वैकुंठ गमन केलेलं आहे. तिच्या गावचा एक मनुष्य नेहमी महाराजांच्याकडे जात असे आणि आल्यानंतर तिला खबर देत असे, बातमी देत असे, वडिलांचं कुशल सांगत असे की जाऊन आलो तुझ्या वडिलांकडे, वडील चांगले आहेत. अतिशय तिचं प्रेम आपल्या वडिलांच्यावरती. आणि तेवढं त्यांचं कुशल कळलं की ती आनंदात असे. ती म्हणाली बरेच महिने झाले हा मनुष्य देहूला गेला नाही का? यांनी येऊन आपल्या वडिलांचं कुशल आपल्याला सांगितलं नाही. असं कसं झालं? कसा नाही आला? ती वाट पाहत होती आणि तो नाही आला म्हणून त्याची चौकशी करत गेली. म्हणाली तुम्ही माझ्याकडे आला नाहीत, काय झालं? तर त्यांनी सांगितलं की तुला कसं सांगू मी की तुझ्या वडिलांनी वैकुंठ गमन केलं, हे सांगणं जरा मला अवघड झालं आणि म्हणून मी आलो नाही. हे जेव्हा तिला कळलं, कारण त्याला निरोप पाठवून त्याच्या घरी जाऊन त्याला बोलावून घेऊन
हे सगळी तिने खबरबात काढली. आपल्या दरवाजाशी आली आणि दारात ती मटकन बसली खाली. ती म्हणाली, वडिलांचा माझ्यावर इतका जीव, वडील मला न सांगता कसे निघून गेले? वडिलांनी मला सांगायला पाहिजे होतं. आणि ती त्या दिवशी आपल्या घरातली सासूरवाशीण आहे, घरातली सगळी कामं केली त्या मुलीनी आणि रात्री दारात बसून राहिली. घरातल्या लोकांनी सांगितलं असे दरवाजे उघडे टाकून बसायचं नाही, दरवाजा बंद करून बसली बिचारी. पण दारामध्ये बसली, म्हणाली की बाबा मला याचं उत्तर पाहिजे तुमच्याकडून, की तुम्ही मला सोडून गेलातच कसे? आणि त्या मुलीची तळमळ, त्या मुलीची उत्कटता हे बघून तिच्या दारावरती रात्री थाप पडली. तिने दरवाजा उघडला. दारात तुकाराम महाराज उभे होते आणि तिने त्यांना विचारलं की तुम्ही असे कसे गेलात मला सोडून? काय कारण तुम्ही मला असे सोडून गेलात? आणि त्यांनी तिचं जे समाधान करायचंय ते केलं. ते म्हणाले, मी कुठंच गेलो नाही, माझ्यासारख्याला मरणच नाही, मी फक्त याच देहानी वरती निघून गेलो, मला काही मरण नाही, मला कुठे जायचं नाही, मी कुठे जाणारा येणारा नाही. तू माझी स्थिती काय आहे, माझं स्वरूप काय आहे हे समजून घे. तुझ्याकरता मी सगळीकडे भरून राहिलोय, तुझ्याकरता तुझे वडील म्हणून त्याही रूपामध्ये मी आहे, तू त्या रूपात माझं स्मरण कर. आणि म्हणाले, एक लक्षात ठेव की तुझा हा उत्कट भाव बघून तुझ्याकरता मी इथे आलो, पण म्हणाले मला इथे यायला लावू नको, कारण म्हणाले मी महाकारण देहामध्ये भगवंताच्या इथे वैकुंठात निवास करून असतो. तुझ्याकरता इथे यायचं म्हणजे उगीच ही पंचमहाभूत गोळा करायची आणि त्यांचा देह निर्माण करायचा आणि त्या देहातून तुझ्या पुढे येऊन उभं राहायचं कशा करता? हा पसाराच नको म्हणाले पंचमहाभूतांचा. आणि त्यामुळे तू मला पुन्हा कधी बोलावू नकोस, एकदा तुझ्या इच्छेकरता मी आलो. सांगायचा हेतू असा आहे की काही गोष्टींची पूर्तता करण्याकरता जीव भावाला येऊन जर शरीरामध्ये यायचं, दोन्ही बाजूनी शरीर प्रकट करायचं आहे तर त्या चैतन्याला जीवभाव स्वीकारावा लागतो, आणि जीवभाव जर आहे तर शरीराच्या माध्यमाशिवाय फलाची सिद्धी होऊ शकत नाही, फळ मिळवता येत नाही, अनुभव घेता येत नाही, उपभोग घेता येत नाही. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं इथे आपल्याला की म्हणाले तुम्ही ह्या श्रुती लक्षात ठेवा ना. कोणत्या श्रुती? सहस्र शीर्ष, सहस्र पाद. कसा आहे आपण काल बघितलं की परमात्मा कसा आहे, हजारो मुख आहेत, हजारो कान आहेत, हजारो डोळे आहेत. त्याच्या ठिकाणी त्याला हे सगळं अनुभवायला कान लागतो, डोळा लागतो, पाय लागतात, हात लागतात, त्याला काहीच लागत नाही. त्याला ह्यातलं काहीच लागत नाही. त्याचं कारण असं, तो सर्वतंत्र स्वतंत्र आहे. त्याला पाहण्याकरता वेगळ्या इंद्रियाची आवश्यकता नाही, त्याला चालण्याकरता वेगळ्या पायांची आवश्यकता नाही. जर जीव चैतन्य स्वतंत्र आहे असं म्हणायचं तर मग जीव चैतन्याला सुद्धा असं करता यायला पाहिजे होतं, पण ते करू शकत नाही. त्याला त्याच्या मर्यादा आहेत. जीव चैतन्याला त्याचं कार्य करण्याला मर्यादा आहे आणि त्यामुळे तो त्या मर्यादेत आहे. हे सगळे आचार्य म्हणतात की हे ब्रह्मसूत्रकार सुद्धा आम्हाला सांगतात की ज्याची उपासना करायची तो जो परमात्मा आहे, ते जे उपास्य आहे ते परब्रह्म आहे, आणि ज्यांनी उपासना करायची असा जो उपासक आहे तो उपासक मात्र हा जीव आहे. कारण ह्या जीवाला मर्यादा आहे. हा जीव असा काहीही पाहू शकतो, कुठेही राहू शकतो, कितीही काळापर्यंत राहू शकतो. त्याचा जीवभाव सुद्धा त्याला प्राप्त झालेला आहे म्हणून तो स्वतंत्र आहे नाही, म्हणून तो अणुमात्र आहे, अणुपरिमाण आहे. तो जीव जो आहे तो सामर्थ्याने कमी आहे, मर्यादित आहे, सीमित आहे. आणि म्हणून असा जो जीव आहे त्या जीवाने काय करावं? त्या जीवाने फक्त भक्तीच करावी. असं हे चार आचार्य सांगतात की भक्तीने त्या परमात्म्याला जाणून घ्यावं आणि त्या परमात्म्यापर्यंत जाऊन पोचावं. आता ह्या दोन प्रकारच्या आचार्यांची जी भूमिका आहे त्या दोन्ही भूमिकांना इथे स्थान आहे का? हो आहे. शंकराचार्यांनी जे स्वीकारलं आहे त्याला स्थान आहे का? हो आहे. उपास्य उपासक भाव
स्वीकारता येतो ते म्हणतात चित्तशुद्धीपर्यंत स्वीकारा. चित्तशुद्धी झाल्यानंतर ज्ञानाच्या मार्गाने पुढे निघून जा. ज्ञानाच्या मार्गाने पुढे जात असताना जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत जीवाला बंधनच आहे. तोपर्यंत काय बंधन सुटलेलं नाही आहे जीवाचं. पण जेव्हा उपाधी संपली आहे जीवाची, ज्या क्षणी उपाधी संपते त्या क्षणी काय होतं, चतुर्थम मन्यते. आपण त्या दिवशी पाहिलं होतं की जीवाच्या ज्या 3 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, याच्या पलीकडची जी 4थी अवस्था आहे तुर्यगा, त्याची बंधनं सगळी संपली, उपाधी सगळ्या संपल्या की तो चतुर्थम मन्यतेच होतो. आणि शंकराचार्य म्हणतात तो ज्ञानाने त्या कैवल्यापर्यंत प्राप्तच होतो. इथे आचार्य काय म्हणतात, इथे आचार्य म्हणतात नाही, उपासना करतच राहिलं पाहिजे. उपासना करत असताना तो जो परमात्मा आहे, जे उपास्य आहे, त्या उपास्याशी जेव्हा प्रेमाने एकरूपता प्राप्त होते म्हणा, किंवा तो आपला स्वीकार करतो म्हणा. आपण काल बघितलेली वचन या ठिकाणी अधिक प्रभावी आहेत आणि त्यातलं सर्वात प्रभावी एक वचन आहे. आणि ते वचन कोणतं आहे तर आपण काल बघितलेलं, नायम आत्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुधा श्रुतेन यमे वैश वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. म्हणाले हेच वचन खरं की तो ज्याला वरतो, तो ज्याला स्वीकारतो, त्यालाच तो आपली तनु प्रकट करून दाखवतो. त्याच्याच पुढे तो प्रकट होतो, अन्यांच्या पुढे तो प्रकट होत नाही. मग आता इथे या आचार्यांच्या मते उपास्य उपासक ही जी भूमिका आहे ती जीवाच्या ठिकाणी आहे. जीव असा मर्यादित आहे. आता आणखीन एक गोष्ट आहे की जीवाची मर्यादा ह्या आचार्यांनी कशी स्वीकारली. शंकराचार्यांनी मर्यादा दिलीच नाहीये जीवाला. चैतन्य, परमात्मा, परब्रह्म हे नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त आहे. परब्रह्म स्वरूप हे नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे, कोणत्याही उपाधीच्या पलीकडे आहे. ते विशुद्ध असं आहे, ते नित्य असं आहे. सत्ता मात्र आहे, नित्य आहे. नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त. म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याच्या ठिकाणी ज्ञानरूप असणं असं त्याचं स्वरूप आहे. नित्यरूप असणं असं त्याचं स्वरूप आहे. शुद्ध असणं असं त्याचं स्वरूप आहे. उपाधिरहित असणं असं त्याचं स्वरूप आहे. त्यांनी जे स्वरूप सांगितलं ते परब्रह्माचं सांगितलं. आणि जीवाचं उपाधी लागल्यानंतर जीव बंधनात आहे. अज्ञानाची उपाधी आहे असं शंकराचार्य म्हणतात. अज्ञानाची उपाधी गेली की जीव सुद्धा शुद्ध, बुद्ध, मुक्तच आहे. उपाधी संपल्यानंतर तो आणि चैतन्य यात काही फरक नाही. बाकीचे आचार्य काय म्हणतात, बाकीचे आचार्य म्हणतात, वल्लभाचार्य आहेत जे शुद्ध अद्वैत सांगतात, ते म्हणतात जीव आणि परमात्मा यांच्यातलं नातं कसं आहे, अग्निस्फुल्लिंगवत. म्हणजे पेटलेला कोळसा आहे आणि त्या पेटलेल्या कोळशापासून ठिणग्या उडत आहेत. ती पण ऋचा आपण पाहिलेली आहे 2-3 दिवसापूर्वी की अग्निस्फुल्लिंगवत आहे. त्या अग्नीपासून ठिणग्या उडल्या. तर अग्नी जितका शुद्ध आहे, पेटलेला धगधगता कोळसा जसा पेटलेला आहे तसंच त्याचं स्फुल्लिंग पेटलेलं आहे की नाही. ते जे उडलेली ठिणगी आहे ती ठिणगी आणि मूळ कोळसा पेटता यात काही फरक आहे का. ते म्हणतात काही फरक नाही, ठिणगी त्याच्याच पासून निघालेली आहे. तसंच ते म्हणतात की हा परमात्मा आणि हा जीव, हा परमात्मा जणू काही तो पेटता निखारा आहे आणि ते उडलेली जी ठिणगी आहे तो म्हणजे जीव आहे. आता त्या परमात्म्यापासून प्रत्यक्ष ठिणगी उडली, आता तुमची माया आणि उपाधी कशाला पाहिजे. ते म्हणतात त्या अविद्येची गरज काय, त्या मायेची गरज काय, त्या उपाधीची गरज काय, काही गरज नाही. मग आहे काय नातं, जीव आणि परमात्मा हे नातं आहे. तो खूप मोठा आहे आणि जीव सामान्य आहे. एवढा मोठा पेटता दगदगता कोळसा आणि त्याच्यापासून निघालेली एक बारकीशी ठिणगी, हे जे दोघातलं अंतर आहे हे मोठं अंतर आहे. हा जीव फार लहान आहे. मग या जीवाने काय करावं, ते म्हणाले आपलं लहानपण समजून घ्यावं आणि आपलं लहानपण समजून त्या परमात्म्याची भक्ती करावी आणि त्या परमात्म्याला आपलंसं करावं.
त्या परमात्म्याचे इतके उदंड गुण आहेत. तो परमात्मा कसा आहे? सगुण आणि साकार आहे. ते म्हणतात परमात्मा निर्गुण निराकार नाही. शंकराचार्य काय म्हणतात? परमात्मा निर्गुण निराकार निर्विशेष आहे. परमात्मा सगुण सविशेष नाही. आणि हे चारही आचार्य म्हणतात परमात्मा सगुण सविशेष आहे. त्याला आकार आहे, त्याला त्याचे गुण आहे, ती विशेषता आहे. मग आता हा निर्गुण निराकार झाला तर मग सगुण साकार श्रुतींचं किंवा वचनांचं मंत्रांचं काय करायचं? तर शंकराचार्यांनी सांगितलं जोपर्यंत चित्तशुद्धीची आवश्यकता आहे तोपर्यंत ह्या सगळ्या श्रुती उपयोगी आहेत असं समजावं. पण परमात्म्याचं मूलभूत स्वरूप हे निर्गुण निराकार निर्विशेषच आहे. हे आचार्य म्हणतात आमचा परमात्मा कधीच निर्गुण निराकार निर्विशेष नाही. आमचा परमात्मा कायमच सगुण साकार सविशेषच आहे. तो कृष्णरूप आहे, तो रामरूप आहे, तो विष्णुरूप आहे. कदाचित तो कृष्ण आणि राधा युगुल रूप आहे. जे रूप ज्याला आवडलं, ज्या संप्रदायांना आवडलं ते रूप त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की परमात्मा या रूपात आहे ज्या रूपामध्ये आम्ही उपासनेकरता घेतलाय. मग आता यांनी काय करायचं? अव्यय, अखंड, निरंजन, निर्गुण, निर्विकार, निर्विशेष या श्रुतींचं काय करायचं? कारण अशा श्रुती यांना अडतीलच की नाही. ते म्हणाले आम्हाला काय अडचण आहे? भगवान अनंत गुणविशेषांनी युक्त असलेला आहे. त्याला तो अलौकिक गुणांनी युक्त आहे. निर्गुण हा त्याचा गुण आहे, निराकार हा त्याचा गुण आहे, निर्विशेष हा त्याचा गुण आहे. आम्हाला काही अडचण नाही म्हणाले. तो नाना नाटक धरणारा आहे, तो अनेक गुणांना सांभाळणारा आहे, अनेक गुणांना निर्माण करणार आहे, लौकिक आणि अलौकिक गुण प्रकट करणार आहे. आणि त्यामुळे त्याचे हे जे गुण आहेत आम्हाला काही अडचणीत येत नाही. आम्ही परमात्म्याची भक्ती करणार, आम्हाला तुमची माया नको असे वल्लभाचार्य म्हणतात. रामानुजाचार्य म्हणतात की हा जो जीव आहे या परब्रह्मापासून अलग आहे. जीव वेगळा आहे, पण कसा आहे? ममैव अंशो जीवलोक, तो परमात्म्याचा अंश आहे, परमात्म्यापासून निघालेला आहे, परमात्म्याचा तो अंश रूप आहे असं रामानुजाचार्य म्हणतात. निंबार्काचार्य म्हणतात की जीव जो आहे तो अंश रूप आहे, परमात्म्यापासून निघालेला आहे. म्हणजे अंशी आणि अंश ह्या भावांनी राहणारा. अंशी म्हणजे ज्याच्यापासून तो निघाला आहे तो परमात्मा, आणि अंश म्हणजे ज्याचा तो विभाग आहे तो. असा अंश अंशी भाव, धर्मधर्मी भाव, त्या भावाने तो अंशी आहे, अंशाचा अंशी आहे. परमात्मा अंशाचा तो अंशी आहे. आता हा अंशी ह्या दोन आचार्यांनी मान्य केलेलं आहे, रामानुजाचार्य आणि निंबार्काचार्य. मध्वाचार्य काय मान्य करतात? ते म्हणतात बिलकुल नाही. या दोघांच्या मध्ये आपण पहिल्या दिवशी पाहिलं तसं शंकराचार्य संप्रदाय अद्वैत आहे आणि मध्वाचार्य संप्रदाय द्वैत आहे. ते मध्वाचार्यांचा हात नेहमी वरती आहे आणि दोन बोट आहेत, द्वैत जगामध्ये विभक्त आहे. त्यांनी सांगितलं जीव कधीच परब्रह्म होऊ शकत नाही. शंकराचार्य म्हणतात जीव आणि परब्रह्म यांच्यात कधीच भेद होऊ शकत नाही. हे म्हणतात भेद होऊ शकत नाही आणि हे म्हणतात त्यांच्यात अभेद होऊ शकत नाही. असे हे दोन टोकावर उभे राहिलेले आचार्य आहेत. शंकराचार्यांना भेद कणभर मान्य नाही आणि मध्वाचार्यांना अभेद कणभर मान्य नाही. 100% अभेद आहे. मध्वाचार्य म्हणतात भगवंत इतका श्रेष्ठ आहे, भगवंत भक्त हा त्याचा हा जीव आहे आणि जीव नेहमीच जीव आहे आणि भगवंत नेहमीच श्रेष्ठ आहे. तो स्वामी आहे, तो देव आहे, तो समर्थ आहे आणि जीव हा नेहमीच त्याचा दास आहे, त्याचा सेवक आहे. आणि म्हणून जीवानी त्याची सेवा करावी म्हणून मध्वाचार्य म्हणजे मध्व संप्रदायामध्ये मध्वाचार्यांच्या परंपरेमध्ये जी भक्तीची उपासना आहे ती दास्य भक्ती आहे, की भगवंताची भक्ती दास्य भावाने करावी. निंबार्काचार्य म्हणतात की मला अंशांशी भाव मान्य आहे पण त्याच्यामध्ये भगवंताची शक्ती मला मान्य आहे. आणि त्यामुळे भगवंताची शक्ती कोण आहे? राधा आहे, की ज्या शक्तीने हे सगळं जग निर्माण केलंय.
मग ज्या भगवंताची भक्ती करायची त्याची एकट्याची कशी करावी, त्याची त्याच्या शक्तीबरोबर भक्ती करावी. म्हणून निंबार्काचार्यांची भक्ती ही राधाकृष्ण युगुलाची भक्ती आहे. आणि ती भक्ती कशी, तैल धारावत. त्यांनी सांगितलं जशी तेलाची धार अखंड आहे तसं भक्तीला कधी खंड नावाची गोष्ट नाही. भक्ती अखंड आहे आणि त्यामुळे भक्ती अखंडित करावी हे निंबार्काचार्य सांगतात. रामानुजाचार्य सांगतात प्रपन्न भक्ती आहे, प्रपत्ती, शरण जावं, ईश्वराला पूर्ण शरण असावं, आयुष्यभर शरण जाऊन भक्ती करावी. आणि रामानुजाचार्य मोठे कट्टर आहेत, मोठे तसे कठोर आहेत भक्तीच्या बाबतीत. आणि ते म्हणतात मनुष्याचा मृत्यू जवळ आला की मात्र जी भक्ती आहे ती प्रपत्ती आहे. जीवनामध्ये प्रपत्ती एकदाच, जीवन संपताना. जीवन संपताना हे सगळं जे सोडायचं आहे ते भगवंताच्या चरणी आत्मनिवेदन करून निघून जाव. देहासकट मन बुद्धी अहंकार चित्त देह सगळं जे 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 काही आहे, आपलं सगळं धन वित्त काय, आपलं स्थावर जंगम जे म्हणून माझं आहे असं आपल्याला वाटतं, त्या सगळ्याची त्याच्या ठिकाणी अत्यंतिक अहंकाराची निवृत्ती करून त्याची जी काही एकूण शरणागती आहे ती ही अंतिम शरणागती आहे, हे अंतिम प्रपत्ती आहे. म्हणजे आयुष्यभर त्याची भक्ती शरण जाऊन करायची आणि शेवटच्या क्षणी सर्वस्व समर्पण करून संपून जायचं, काही ठेवायचं नाही मागे. हे त्या भक्तीचं स्वरूप आहे. तर वल्लभाई म्हणतात की भगवंताच्या भक्तीमध्ये गोकुळातला श्रीकृष्ण जसा आहे तो कसा निष्पाप आहे, कसा निरागस आहे. आणि त्यांनी गोकुळातल्या लोकांच्याकडे फक्त भाव बघितलाय आणि निरागस भाव बघितलाय. आणि त्या गोपगोपींच्या बरोबर त्यांनी जी क्रीडा केली आहे, त्यांनी जे प्रेम व्यक्त केलंय ते प्रेमच आमच्या अंतःकरणात आलं पाहिजे. आणि आम्ही गोकुळाच्या बाहेरच पडता कामा नये. वल्लभाचार्यांचा कृष्ण आहे तो गोकुळातून बाहेर गेलेला कृष्णच नाही आहे. तो जोपर्यंत गोकुळात आहे तोपर्यंतचाच कृष्ण आहे. वल्लभाचार्य म्हणतात गोकुळाच्या बाहेर कृष्ण पडला आणि बिघडला, कारण तो युद्ध करायला लागला, तो गीता सांगायला लागला, तो समाजाकरता कार्य करायला लागला, तो समष्टीचं कल्याण पाहण्याकरता व्यष्टीच्या पातळीवर कार्य करायला लागला. आम्हाला याची काही गरज नाही. हृदयामध्ये भक्तीचा प्रवाह निर्माण होण्याकरता वल्लभाचार्य म्हणतात आम्हाला फक्त गोकुळातला कृष्ण पाहिजे. गोकुळातल्या कृष्णाने फक्त भक्ती स्वीकारली आणि गोपगोपींना भक्ती कशी करावी हे शिकवलं. आणि म्हणून त्यांच्या भक्ती मार्गाचं नाव जे आहे ते पुष्टी भक्ती आहे, की पुष्ट करणारी आहे, जी पोषक आहे, पोषण भक्ती असं पण तिचं नाव आहे, की जी आमच्या भक्तीचं पोषण करणारी आहे. त्या श्रीकृष्णाचं स्मरण, त्या श्रीकृष्णाच्या क्रीडा आणि त्यांच्या दृष्टीने वैकुंठ सुद्धा असंच आहे. त्या वैकुंठामध्ये सुद्धा गोकुळच आहे, गोकुळाशिवाय दुसरं काही नाही. आणि त्या गोकुळामध्ये भगवंताच्या बरोबर निवास करावा. त्या गोकुळातला एखादा कदंबाचा वृक्ष होता आलं तर जीवनाचं सार्थक झालं. पण त्या वैकुंठात गेल्यानंतर जर भगवंतांनी सांगितलं चिमणी हो तर चिमणी व्हायचं. म्हणाले मोक्ष मिळाल्यानंतर तो त्या वैकुंठात गेल्यावर त्या जीवाला सांगतो या झाडाचं पान हो पान व्हायचं. तो म्हणाला चिमणी हो चिमणी व्हायचं. तो म्हणाला कावळा हो कावळा व्हायचं. तो म्हणाला मोर हो मोर व्हायचं. वृक्ष हो वृक्ष व्हायचं. आणि त्यांनी सांगितलेलं रूप धारण करून भगवंतांच्या लीलांमध्ये अखंड पान करणे, त्या लीलांचा अखंड आनंद लुटणे. वल्लभाचार्य म्हणतात हीच भक्ती आहे, हेच पोषण आहे. हे सगळं आपण आज का विचारात घेतलं, त्याचं कारण असं की जीव हा कधीच उपास्य नाही. जीव हा कधीच उपास्य नाही हे सांगताना व्यासांनी काय सांगितलंय, अर्थ कोणाला जो लावायचा तो लावावा. शंकराचार्यांनी त्याला उपास्य उपासक भावाला कोणत्या रूपात ठेवायचं ते शंकराचार्यांनी ठरवावं. उरलेल्या 4 आचार्यांनी उपास्य उपासक भावाला कुठे ठेवायचं ते उरलेल्या 4 आचार्यांनी ठरवावं. पण त्यांनी सांगितलं की ब्रह्म हे नेहमीच उपास्य आहे. ब्रह्माची उपासना ही केलीच पाहिजे. ब्रह्म हे उपासने करता आहे आणि जीव हा उपासकच आहे. आणि म्हणून त्यांनी पुढे असं म्हटलंय की कर्म कर्तृ व्यपदेशाच
म्हणजे कर्म करणारा किंवा कर्म, प्रत्यक्ष कर्म आणि कर्तृ म्हणजे ज्याच्याकडे कर्तृत्व आहे असा. आता कर्म उपासनेच्या रूपाने कर्म होतं आणि जो कर्तृ म्हणजे जो प्रत्यक्ष काही ते जे कर्म आहे ते करणारा आहे म्हणजे जो उपासक आहे तो पुन्हा जीवच आहे. परमात्मा कशा करता उपासना करील? परमात्मा कुणाची उपासना करील? परमात्म्याला कुणी निर्माण केलं? त्याच्यामध्ये काय कमी आहे? कारण आपण त्याचे अनेक गुणांचं वर्णन करताना त्याला पूर्ण काम असं त्याचं वर्णन आहे, सर्व काम असं त्याचं वर्णन आहे की त्याला कशाचीच अपेक्षा नाहीये, कुणाकडूनच तो निर्माण झालेला नाहीये, त्याला निर्माण करणारा आणखीन कोणी कारणच नाहीये. तर त्यांनी कुणाच्याकडे शरणागत व्हायचं, त्यांनी कुणाची भक्ती करायची? आणि त्यामुळे पुन्हा त्यांनी एक स्वच्छ केलंय व्यासांनी आणि त्यांनी सांगितलंय कर्म कर्तृ व्यपदेशाच. म्हणून त्याच्यात कर्म आणि कर्ता म्हणजेच उपास्य आणि उपासक अशा रीतीने वर्णन येत असल्याने जीवात्मा उपास्य ठरत नाही, तो उपासकच ठरतो असं म्हणून हे सूत्र पुढे जातं. आणि या सूत्राला विशेष महत्व नाही, आपण जे स्पष्टीकरण घेतलं तेच आहे. शब्द विशेषात, शब्द वेगळे असल्यामुळे उपासक जीवात्मा आणि उपास्य ब्रह्म असंच म्हटलं पाहिजे. आता का तर म्हणाले ज्याच्याकरता वर्णन केलेलं आहे आणि वर्णन करून असं म्हटलेलं आहे की कुणाची उपासना करावी, जीव कसा आहे आणि परमात्मा कसा आहे. यथा व्रीहिर्वा अथवा श्यामाकोवा, श्यामाक तंडुलो म्हणजे कसा कसा आहे, श्यामाक तंडुल किंवा व्रीही किंवा त्यांनी यव इतके बारीक बारीक म्हणजे जशी मोहरी आहे, जसा एखादा कण आहे, आपण आजच्या भाषेत बोललो तर अणु, रेणू, विद्युत कण हे जसे बारीक आहेत इतकं जे बारीक असणं आहे, एखाद्या तुसाचं वरचं टोक आहे असं ज्याचं रूप आहे. त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की असा इतका बारीक, इतका सूक्ष्म, इतका अणुरूप आता वेगळ्या पद्धतीने सिद्धी आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की तो परमात्मा इतक्या बारीक सूक्ष्म रूपामध्ये हृदयामध्ये निवास करतो. आता तो असा बारीक परमात्मा हृदयामध्ये निवास करतो असा जो शब्द दिलेला आहे आणि तो ज्याच्यात राहतो ते आपण घेतलेलं वचन आहे, पुन्हा घ्यायची गरज नाही. मांडूक्य उपनिषदामधलं वचन आहे की जे आपण परवाच पाहिलं होतं की त्याच्यामध्ये जो चतुर्थम मन्यते एष सर्वेश्वरः एष सर्वज्ञः एष अंतर्यामी एष योनिही म्हणजे आता एशोंतर्यामी म्हणजे अंतर्यामी तो राहतो. आता सिद्धी कशाची चालली आहे पुन्हा आपल्याला एकदा आपल्या पुढे स्वच्छ करते की आता सिद्धी अशा बाजूनी चालली आहे, तो उपास्य आणि उपासक आहे हेच सिद्ध करायचं आहे. पण ते सिद्ध करताना आता या मुद्द्यावर सिद्ध करायचं आहे की तो उपास्य का आहे. तो उपास्य आहे याचं कारण असं की या जीवाच्या आत तो निवास करून आहे. म्हणजे जो इतका व्यापक आहे, ज्याने अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण केलेली आहेत, ज्याचं सामर्थ्य कर्तुम अकर्तुम आहे, जो एकमेवा द्वितीय आहे, असा जो सर्वदूर पसरलेला परमात्मा आहे तो आम्हाला कसा सापडायचा. उपनिषदांचं हे सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. ते म्हणाले तो आम्हाला सापडेल किंवा त्याला आम्ही शोधावा किंवा त्याच्यापर्यंत पोचावा असं एकच कारण आहे, ते म्हणजे एवढा सर्वदूर ब्रह्मांडाला व्यापून. काल आपण पाहिलं की अत्यतिष्ठत दशांगुलम संबंध ब्रह्मांडाला व्यापून सुद्धा तो 10 अंगुळ उरलेलाच आहे, सगळ्याला व्यापून पुन्हा त्याचं अस्तित्व शिल्लकच आहे. असा जो परमात्मा आहे जो प्राप्त होणं मोठं कठीण आहे, अलभ्य आहे, तो परमात्मा आम्हाला का सुलभ आहे, कारण तो आमच्या हृदयात निवास करून आहे. तो निकटतम आहे, याच्यापेक्षा आणखीन जवळ कोणी नाही. तो बाकी लांब 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 कुठेही असो पण तो अधिकाधिक जवळ आमच्या हृदयामध्ये आणि तो आमच्या हृदयात निवास करून आहे. म्हणूनच तो आम्हाला प्राप्त आहे. आणि म्हणून महत्वाची आता भर देणारी श्रुती कोणती, एशोंतर्यामी, तो अंतर्यामी आहे, तो आत राहिलाय. आता तुम्हाला म्हणजे व्यास आम्हाला म्हणतात की आता तुम्हाला कसं सिद्ध करून दाखवू म्हणाले की तोच कसा उपास्य आहे, का त्याची उपासना करायची. आता दुसऱ्या बाजूनी सांगतो म्हणाले तो आमच्या हृदयामध्ये निवास करून आहे म्हणूनच तो आम्हाला उपास्य आहे.
म्हणूनच आम्ही त्याची उपासना करतो. आणि म्हणून त्यांनी पुन्हा मांडुक्याचा दाखला दिलाय. त्यांनी पुन्हा इथे त्याला व्रीही, यव, शामाक असं वर्णन करून अगदी सूक्ष्मात सूक्ष्म रूपामध्ये तो आमच्या ठिकाणी राहतो असं त्यांनी वर्णन केलंय. आता दुसरा युक्तिवाद केलाय. याच्यामध्ये उपनिषदांचा दाखला घेतलाय छांदोग्यामधला. आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की शांडिल्य ऋषींकडे एक शिष्य प्रश्न विचारतो आणि म्हणतो की मला काही गूढ असं तत्व आहे ते उकलून दाखवा. तर ज्याला उपनिषदांची महावाक्य म्हणतात त्यातलं जे महावाक्य आहे त्या महावाक्याचा उपदेश शांडिल्य मुनींनी त्या शिष्याला केलाय. तो उपदेश कोणता आहे? सर्वम खल्विदम ब्रह्म. ते म्हणाले की अरे बाळ, तुला इतके दिवस तू माझी सेवा केलीस, उपासना केलीस, इथे राहिलास आणि अत्यंत विनम्र भावाने तू जो तुझा सगळा हा साधनेचा कालावधी काढलास, मला असं आता वाटतं की तुला मी काही उपदेश करावा. आणि म्हणून त्यांनी त्याला उपदेश केला आणि त्याला असं सांगितलं की बाळ, हे लक्षात घे की सर्व काही ब्रह्मच आहे. आता हे कशा करता श्रुती इथं सांगितली हो आम्हाला? आता हे ठीक आहे, उपनिषदांचं महावाक्य आहे, अयमात्मा ब्रह्म उपनिषदांचं महावाक्य आहे, प्रज्ञानम ब्रह्म उपनिषदाचं महावाक्य आहे, तत्वमसी उपनिषदाचं महावाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी उपनिषदांचं महावाक्य आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म महावाक्य आहे. महावाक्याचा अर्थ असा की ही श्रेष्ठ सूत्र आहेत उपनिषदांची, की ती सूत्र आमच्या लक्षात ठेवली पाहिजेत किंवा आम्हाला कळली पाहिजेत, अशी सूत्र आहेत. त्याचा इथे काय संबंध? ते म्हणाले इथे संबंध आहे. कारण कुणीतरी शंका काय काढील की अहो सर्वम खल्विदम ब्रह्म म्हणजे आम्ही सगळेच जर ब्रह्म आहोत तर मग जीव पण ब्रह्मच आहे की नाही? मग जीव जर ब्रह्म आहे तर हा जीव त्याचा उपासक कसा झाला? तोच ब्रह्म आहे म्हणजे त्याची करायची तर कोणी उपासना करावी? जीवानी ब्रह्म म्हणून ब्रह्माची उपासना करू नये. त्याचा पेच लक्षात आला की नाही आपल्या? या सर्वम खल्विदम ब्रह्म मध्ये पेच असा घातला त्यांनी आणि इथे असा प्रश्न आपल्या पुढे उपस्थित केला की सगळं जगत जर ब्रह्ममय आहे, सगळं जगत जर परब्रह्मानी भरून राहिलेलं आहे, तर मग आता जीव त्याच्यातच आला. मग तुम्ही हे सूत्र कशाला सांगितलं की जीव जो आहे तो उपासक आहे आणि परमात्मा जो आहे तो उपास्य आहे? म्हणाले मग जीवाला उपासक व्हायचं कारणच नाही. परमात्मा त्याला परब्रह्म म्हणतात, तर जीव सुद्धा परब्रह्म आहे, तो पण उपास्यच आहे. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की हा ईश्वर जो आहे हा उपास्य आहे. ह्या सर्वम खल्विदम ब्रह्म या छांदोग्यामधल्या श्रुतीचा तुम्ही संदर्भ सोडून अर्थ घेऊ नका. त्या ठिकाणी ज्या विषयाचं विशदीकरण केलेलं आहे त्याचा तुम्ही विचार करा. आणि त्याकरता त्यांनी स्मृतेच्छ असं म्हणून पुढचं सूत्र लिहिलंय. त्यांनी सांगितलं की तुम्ही स्मृतींचा विचार करा. त्यातली पहिली स्मृती भगवद्गीता घेतली. ईश्वर सर्वभूतानाम हृदयेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. ते म्हणाले की जर परब्रह्म सगळीकडे भरून राहिलाय म्हणजे जीव जर ब्रह्मच असता तर ईश्वर सर्वभूतानाम हृदयेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया असं म्हटलं नसतं की तो आपल्या मायेनी सगळ्या जीवांना फिरवत राहतो, भूतमात्रांना फिरवतो. याचा अर्थ मुळातच स्मृती सांगते की परमात्मा वेगळा आहे आणि जीवात्मा वेगळा आहे आणि परमात्मा त्याच्या हृदयामध्ये राहून त्याला फिरवत असतो. त्याच्याकरता आणखी एक दाखला दिला आहे मनुस्मृतीचा. आणि त्या मनुस्मृतीच्या दाखल्यात त्यांनी असं म्हटलंय की म्हणाले माणसाला असं वाटतं की मी बंद खोलीत आहे, मी बंद खोलीत जे काही करतो किंवा मी जे काही वागतो किंवा माझी जर काही चूक झाली तर याला बघणारा कोण आहे? तर मनुस्मृतिकार असं म्हणतात एकोहम एकोहम अस्मिन पाप नाही चुकलं, मला दिसत नाहीये. एकोहम अस्मित्यात्मानम यत्वम कल्याण मन्यसे नित्यम स्थितस्ते हृद्देशः पुण्य पापेक्षिता मुनिही. त्यांनी म्हटलं एकोहम, मी एकटा आहे, माझ्या ठिकाणी आहे. आता म्हणाले यत्वम कल्याण मन्यसे, आता ज्याचं कल्याण करून घ्यायचं आहे असा जो जीव आहे तो जर स्वतःच्या ठिकाणी मी एकटा आहे
माझं पाप कोणी पाहू शकत नाही, म्हणजे मी जर पाप केलं तर त्याचा दोष नाही, असं जर म्हणाले तो समजत असेल तर म्हणाले त्यांनी समजणं चुकीचं आहे. त्याचं कारण असं की तो जरी एकटा असला तरी सुद्धा त्याच्या हृदयामध्ये असणारा जो परमात्मा आहे तो त्याला पाहतोच आहे. त्यामुळे बाहेरून कोणी पाहण्याची त्याला आवश्यकताच नाहीये. पुन्हा इथे सांगतात स्मृतेच्च म्हणून मनुस्मृतीचा दाखला, असे अनेक दाखले देता येतील, पण असे दाखले दिलेले आहेत की मनुस्मृती असं सांगते, गीता असं सांगते की मनुष्य असं नाही समजू शकत की मनुष्याच्या ठिकाणी त्याच्या पापपुण्याचा लेखाजोखा करायला कोणी बसलेलं नाहीये. म्हणाले हृदयातच परमात्मा बसलेला आहे आणि तो त्याच्या पापपुण्याचा लेखाजोखा करतो आहे. आणि म्हणून ते म्हणतात की म्हणून तुम्हाला सांगतो की सर्वम खल्विदम ब्रह्म ही जी छांदोग्याची श्रुती आहे त्या छांदोग्याच्या श्रुतीचा आपण विपरीतार्थ करू नका आणि त्याच्यावरून जीवाला ब्रह्म मानू नका. जीव जीव आहे. आणि मग त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. शंकराचार्यांच्या बाजूनी काय स्पष्टीकरण आलं? जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत जीवभाव आहे, जोपर्यंत जीवभाव आहे तोपर्यंत उपासना आहे, जोपर्यंत उपासना आहे तोपर्यंत अजून चित्तशुद्धी झालेली नाही. जेव्हा चित्तशुद्धी झाली आहे तेव्हा ज्ञानाचा उदय आहे आणि ज्ञानाचा उदय झालेला आहे, उपाधी राहित्य आहे. म्हणून त्या जीवाचं जीवपण संपून तो ब्रह्मभावाला प्राप्त होणार आहे. पुन्हा स्मृतीचाच आधार आहे, पुन्हा कुणाचा आधार आहे? भगवद्गीतेचाच आधार आहे. भगवद्गीताच म्हणते ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो. केव्हा होतो? की जेव्हा तो ह्या सगळ्याच्या उपाधींच्या बाहेर पडतो. त्यामुळे आचार्यांची भूमिका काय आहे? शंकराचार्य बरोबर आहेत का मध्वाचार्य बरोबर आहेत हा मुद्दा नाहीये, फक्त स्वीकार कसा आहे एवढाच फरक आहे. की हे आचार्य काय पद्धतीने विषय सोडवत जातात आणि हे आचार्य काय पद्धतीने विषय सोडवत जातात, यात भेद आहे, बाकी कशात भेद नाहीये. लक्ष नाही गेलं. किती वाजले? वेळ झाली आहे. तर आता या ठिकाणी आपल्या ठिकाणी जो विषय आपण घेतला होता तो उद्याला पुरा करू, माझ्या थोडं लक्षात राहिलं नाही. आता आपण या विषयावर आहोत की उपास्य परमात्माच आहे, पण परमात्मा उपास्य आहे हे सिद्ध करण्याकरता आता युक्तिवाद कोणता घेतला आहे? तर आता युक्तिवाद हा आहे की परमात्मा हृदयात निवास करून आहे, म्हणजे मनुष्याच्या जीव चैतन्याच्या आतमध्ये निवास करणारा परमात्मा आहे. म्हणजे पुन्हा या ठिकाणी निर्ममत्वानी हा देह चालवणारा परमात्मा असल्यामुळे जो उपास्य आहे तो परमात्माच राहतो. आणि मग त्याचे आणखीन काही गुण आहेत विशेष असे की त्या गुणांचा या भागामध्ये विचार केलाय. त्या दोन्हीचाही विचार आपण उद्या करू. आजचा विषय